तिकडे औरंगाबादमध्ये दुष्काळी अनुदान बोगस लाभार्थ्यांना देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। एबीपी माझाने या सगळ्या घोटाळ्याची पोलखोल केली होती। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। यामध्ये 5 मंडळ अधिकारी, 7 तलाठी, 2 तहसीलदार यांच्यासह अन्य 9 जणांना निलंबित करण्यात आले। औरंगाबादमधल्या फुलंब्री तालुक्यात काही शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात आलं होतं। मात्र हे सर्व शेतकरी बोगस असल्याचं माझाच्या रिपोर्टमधून समोर आलं। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कशी नेमकी कारवाई होताना दिसते आता? एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती की शेतकऱ्यांना जे अनुदान मिळालं होतं दुष्काळासाठी 14 आणि 15 साठी, यामध्ये असे अनेक शेतकरी होते की ज्यांच्या नावावर 1 गुंठाभर देखील शेती नाही, त्यांना देखील 8-8 लाख रुपयांचं अनुदान अधिकाऱ्याच्या मार्फत मिळालेलं होतं आणि अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून अनेक बोगस शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं होतं। ही औरंगाबाद जिल्ह्यातली 1 कोटीपेक्षा अधिकची रक्कम होती आणि एबीपी माझाने हे उघड केलं होतं की हा कशा प्रकारचा घोटाळा झालेला आहे आणि त्यामध्ये विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिलेले होते आणि या चौकशीमध्ये हे सगळे जे अधिकारी आहेत ते दोषी आढळलेले आहेत आणि त्यांचे या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी निलंबन केलेलं आहे। ही मोठी कारवाई म्हणावं लागेल, कारण की सामान्य शेतकरी अद्यापही असे आहेत की ज्यांची दुष्काळामध्ये होरपळलेले होते। आपण मंत्रालयाच्या दारात देखील शेतकऱ्यांना या सगळ्या प्रकरणात मारहाण झाल्याचे पाहिलं होतं आणि त्याच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असे अनेक बोगस शेतकरी आहेत की ज्यांना लाख रुपयांचं 8-8 लाख रुपयांचं अनुदान दिलं गेलं होतं आणि हा सगळा रिपोर्ट एबीपी माझाने दाखवला। त्यानंतर ही कारवाई झाली। अश्विन, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। आणि हा घोटाळा नेमका काय होता आपण त्याच्यावर एक नजर टाकूया। 19,67,23,587 रुपये इतका अनुदानाची रक्कम होती। 19,48,36,119 रुपये अनुदानाचं वाटप झालं। 18,87,468 रुपये कोणाच्या खात्यात गेले हा सवाल यामुळे समोर आला। एबीपी माझाने या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली होती आणि आता या सगळ्या संदर्भात कारवाईची पावलं टाकण्यात येत आहेत।